अहो, असं दाबल्यानंतर जर घट्ट लागत असेल, असं जर पोटाला बोट लावलं आणि जर घट्ट दगडासारखं पोट लागलं, समजायचं आपण डेंजर झोन मध्ये आहोत. नमस्कार, मी निरोगी आहे का, माझा फिटनेस कसा आहे, या मालिकेमधला आपण पुढचा भाग बघणार आहोत. सकाळी उठल्यानंतर पोट जेव्हा रिकामं झालेलं असतं तेव्हा पोट हलकं झालं पाहिजे. एरवी सुद्धा पोट आपल्याला हलकं जाणवलं पाहिजे. हलकं म्हणजे कसं हलकं, असं दाबून बघायचं. हो, दाबून बघितलं की पोट घट्ट आहे की कडक आहे की सॉफ्ट आहे हे आपल्याला कळतं. मळलेली कणिक असते बघा, मळलेली कणिक, त्याच्यामध्ये जर बोट बुडवलं, पुरणपोळीची कणिक ती जसं बोट असं भुसकन आत जातं, असं जर पोटाला गेलं तर पोट हलकं आहे असं समजायचं. तुम्हाला आणखीन एक आयडिया सांगतो. प्रत्येकाने आपलं मधलं बोट जे आहे, इथे मी जे गंध लावतो त्याच्यावर कपाळ ज्याला आपण म्हणतो, इथे जरा दाबून बघा. इथे दाबल्यानंतर कसं वाटतंय मला, घट्ट वाटतंय, टाईट वाटतंय, दगड असल्यासारखा वाटतोय. आत बिंदू नसतो, दगड नसतो, काही जण घट्ट असतं ना, कपाळ आहे, हाडच येतं ना इथे. त्यामुळे हे स्ट्रक्चर आणि हा जो दाब आहे हा लक्षात ठेवा. हे दाबल्यानंतर माझ्या बोटाला जे फिलिंग आहे हे कडक, असा शब्द आपण वापरूया. दुसरा जो कडकपणा आणि त्याच्यात थोडासा सॉफ्टनेस जो येतो, तो इथला दाबून बघायचा. फंडा नंबर 4 सांगतोय तुम्हाला, इथे दाबून बघायचं, हनवटीला दाबून बघायचं. हनवटीला दाबल्यानंतर हनवटीवर थोडंसं मांस असतं आणि नंतर आतमध्ये हाड असतं. त्यामुळे मांसाला दाबून बघितल्यानंतर तिथे थोडंसं सॉफ्ट आणि नंतर घट्ट असं जाणवतं. कशासाठी सांगतोय हे, अहो, असं दाबल्यानंतर जर घट्ट लागत असेल, असं जर पोटाला बोट लावलं आणि जर घट्ट दगडासारखं पोट लागलं, समजायचं आपण डेंजर झोन मध्ये आहोत. दुसरी स्टेप हे ओळखायचं, इथे बघायचं. मग पोटाला हात लावल्यानंतर कसं वाटतंय आपल्याला, तसं वाटतंय का, हा थोडंसं हलकं आहे, परंतु आतमध्ये दाबल्यानंतर पुन्हा आतून एक कोणीतरी मला ढकलून देतोय. माझी बोटं, जी बोटं आतमध्ये अशी खुपसली गेल्यानंतर सहजपणे आत जायला पाहिजेत तशी जात नाहीयेत, ती अडकतायत. आतून कोणीतरी ढकलून देतोय. कोणीतरी म्हणजे कोण, अहो, 4 गोष्टी असतात आतमध्ये. एक न पचलेलं अन्न, बाहेर न पडलेला मळ, आतमध्ये तयार झालेला गॅस आणि वरची चरबी. वरची चरबी असते जरा मऊ असते, पण गॅस जो असतो ना हा आत्मा असा ढकलून देतो, तुम्हाला अलाव करत नाही. काही वेळा गुदगुल्या पण असतात, पण स्वतःला गुदगुल्या होत नाही, ते एक बरं आहे. आधी जरा पोटाला हात लावून बघितलं तर आपल्याला कळू शकतं. घट्टपणा जो असतो ना तो ओळखण्याची ही दुसरी टेस्ट सांगतोय. असं जर असलं तर आपण आजाराच्या उंबरठ्यावर आहोत. कधीतरी आत आणि कधीतरी बाहेर, कधीतरी स्वास्थ्य कधीतरी अस्वास्थ्य असं होऊ शकतं. पोट जर सेमी कडक असं असेल तर. आणि तिसरा प्रकार, साधा सोपा प्रकार, असा गालाला हात लावून बघाव, असा दोन्ही गालाला बघा. अरे एकदम मस्त बुगबुगीत लागतंय, मऊ 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 लागतंय. असं पोटावर लावल्यानंतर पोट तुमचं असं मऊ लागलं पाहिजे. आणि असं जर मऊ पोट असेल, तुम्ही डेंजर झोनच्या बाहेर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पोटावरच सगळं अवलंबून असतं आपलं आरोग्य. माझा फिटनेस पोटावर असतो आणि पोटाचा घट्टपणा, कडकपणा आणि सेमी कडकपणा, ह्या 3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर माझा फिटनेस आजचा कसा आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून माझं पोट सैल आहे की घट्ट आहे, या 3 टेस्टवरनं जर आपल्याला समजलं तर आपला फिटनेस आपल्याला कळणार आहे. हा झाला फंडा नंबर 4. फंडा नंबर 5 पुढच्या भागात आपण बघूया. तोपर्यंत आत्ता सांगितलेल्यावर चिंतन करा. धन्यवाद.